जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजन आहे, म्हणजेच दिवाळी आहे. या लक्ष्मीपूजन दिवाळीच्या आपल्या चॅनलच्या सर्व दर्शकांना आणि सबस्क्रायबरला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यंदाची दिवाळी ही सर्वांना अतिशय मंगलमय, सुख समृद्धी आणि आयुष्य आरोग्याची जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज आपण विषय घेणार आहोत की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला एखादी साधी आणि सोपी लक्ष्मी प्राप्तीची किंवा लक्ष्मी देवीची आपल्या घरावरती कृपा राहावी अशी एखादी साधना करता येईल का. यावरती मागच्या वर्षी सुद्धा मी एक व्हिडिओ तयार केला होता, ज्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. परंतु यावर्षी जे काही नवीन दर्शक आपल्या चॅनलवरती जोडले गेलेले असतील, खास त्यांच्या प्रित्यर्थ मी या ठिकाणी पुन्हा हा व्हिडिओ या ठिकाणी शूट करतोय. त्याआधी महाराष्ट्रामधून अनेक फोन हे माझी तब्येतीची चौकशी करण्यासाठी आमच्या मंदिर संस्थांच्या फोनवरती येत आहेत. बरेच जण व्हॉट्सअपवरती मेसेज करून, कॉल करून आंधळे सरांची तब्येत आता कशी आहे अशी आपुलकीने चौकशी करतायत. तर या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रार्थनेमुळे, ब्लेसिंगमुळे मी आता बऱ्यापैकी बरा आहे. म्हणजे जवळपास मला 50% एवढं बरं वाटतंय असं आपण परिमाणामध्ये म्हणूया. थोडे 50% थोडी थंडी, ताप, कुणकण अंगामध्ये आहे. ही कुणकण सुद्धा निघून जाईल. म्हणजे जर फक्त रात्री ताप येत असेल तर आमच्या विदर्भाच्या भाषेमध्ये बुलढाणाकरताला कुणकण म्हणतात. म्हणजे फक्त रात्री हल्ली ताप येतोय, पण तोही 1-2 दिवसामध्ये कव्हर होईल असा अंदाज आहे. आणि सर्वांच्या आशीर्वादामुळे सध्या मी स्थिर आहे. मूळ मुद्द्यावरती येऊया की दिवाळीची लक्ष्मीपूजनाची साधना आता आपण कशी करायची. तर साधनेचा पहिले तुम्हाला नियम, विधी आणि मंत्र शिकवून देतो. त्यानंतर आपण साधना कशी करायची हे शिकूया. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय करावं, काय करू नये याच्याकडे सुद्धा एक ओझरती नजर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये टाकूया. बघा, लक्ष्मीपूजन म्हणजे वर्षामधून येणाऱ्या दिवाळीच्या अमावस्येचा दिवस. बहुतांशी वेळेला अमावस्या ही आपण शुभ कार्यासाठी त्या ठिकाणी वर्जित मानतो. अमावस्येच्या दिवशी सहसा शुभ कार्य केले जात नाही. परंतु दिवाळीची अमावस्या म्हणजे तर लक्ष्मीपूजनाची अमावस्या ही त्या ठिकाणी लक्ष्मी आणि कुबेर यांच्या पूजनाची प्रमुख तिथी असल्यामुळे या अमावस्येला त्या ठिकाणी अशुभ न मानता फलदायी आणि शुभ मानण्यात आलेला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणी कितीही मोठा कारोबार करणारा व्यक्ती असो, त्या ठिकाणी असणारा व्यावसायिक असो, त्या ठिकाणी असणारा एखादा धंदेवाईक असो, परंतु हा त्या ठिकाणी स्वतःच्या हिशोबाच्या खातावण्या म्हणजेच हिशोबाच्या वह्या, खरेदी पत्रकं, त्याच्याकडं असणारी काही सोन्या चांदीची नाणी, आयुध, अलंकार यांचं पूजन हा 100% करतच असतो. आता हे जे काही लक्ष्मीपूजन आहे, या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुठली साधना करावी. तर साहजिक आहे, लक्ष्मीची साधना केली पाहिजे. मग या लक्ष्मीच्या साधनेमध्ये असं आज मी विशेष काय सांगतोय की ती साधना इतर लक्ष्मीच्या मंत्रांपेक्षा वेगळी पडेल. इतर वेळेला आपण ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम श्री लक्ष्मी नमः किंवा त्या ठिकाणी नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते किंवा महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात अशा पद्धतीनुसार लक्ष्मी मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री यांचा पाठ करतच असतो. परंतु या सर्व मंत्रांमध्ये प्रमुख एका गोष्टीचा ऱ्हास असतो, तो म्हणजे लक्ष्मी बीज. प्रत्येक देवी देवतेचं स्वतःचं असं एक विशिष्ट बीज आहे. ते बीज म्हणजे त्या देवी देवतेच्या सगुण साकार शक्तीचं अप्रगट स्वरूपामध्ये बंदिस्त स्वरूप असतं. म्हणजेच काय, ज्या पद्धतीनुसार आपण एक गव्हाचा दाणा बघितला, या एका गव्हाच्या दाण्याचं स्वरूप अतिशय लघु आहे, एकदम छोटंसं आहे. परंतु हाच गव्हाचा दाणा जर विशिष्ट पद्धतीनुसार मातीमध्ये गाडला गेला, त्याला विशिष्ट पद्धतीनुसार पाणी मिळालं, उन्हाची उष्णता मिळाली म्हणजे सूर्याचा प्रकाश मिळाला, तर या एका गव्हाच्या दाण्यापासून जे रोपटं तयार होतं, त्या रोपट्याला त्या ठिकाणी अनेक गव्हाची कणसं लागतात आणि एका दाण्यापासून आपल्याला भरपूर धान्य मिळतं. त्याच पद्धतीनुसार देवी देवतांची अप्रगट शक्ती ही त्या बीजामध्ये असते. म्हणजे बीज अगदी लहान असतं पहा, परंतु त्या एका बीजामध्ये त्या देवतेची अफाट शक्ती केंद्रित झाल्यामुळे विशिष्ट पद्धतीनुसार जर त्या बीजाचा आपण न्यास केला, न्यास म्हणजे जास्त वेळ उच्चारण केलं, दीर्घकाळ त्याला आपण घोटत गेलो, रटत गेलो,
तर त्या मंत्रामध्ये शक्ती त्या ठिकाणी उत्पन्न होते आणि ती देवता सगुण साकार रूप घेऊन भक्तासमोर उभी राहते. म्हणजेच एक गव्हाचा दाणा ज्या पद्धतीनुसार टोपलभर गव्हाचे दाणे निर्माण करू शकतो, तसं एक देवतेचं बीज ही त्या देवतेची संपूर्ण शक्ती आपल्याला प्राप्त करवून देऊ शकतं. पण मगाशी जे काही आपण मंत्र म्हटले, ओम महालक्ष्मीये नमः किंवा ओम श्री लक्ष्मी नमः, यामध्ये कुठेही लक्ष्मीचं बीज आलेलं नाही. मुळामध्ये श्री हा शब्दच लक्ष्मी पूजक आहे बरं का. आपण जिथे कुठे श्री शब्द वापरतो, श्रीफळ म्हणजे लक्ष्मीचं फळ, श्रीमान म्हणजे ज्यांच्यावरती लक्ष्मी प्रसन्न आहे अशा, श्रीमती म्हणजे ज्यांच्या बुद्धीमध्ये लक्ष्मीचा निवास आहे अशी महिला. श्री शब्द मुळामध्ये लक्ष्मीचं द्योतक आहे, परंतु तरीही त्याला पूर्णपणे बीज शक्तीचा मान मात्र प्राप्त नाही. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मीचं बीज आहे श्रीम. श्रीच्या डोक्यावरती टिंब दिला असता श्रीम हे बीज तयार होतं. श्रीम हे विष्णू पत्नी लक्ष्मीचं प्रिय बीज आहे आणि त्यामुळे श्रीम बीजयुक्त ज्या वेळेला आपण लक्ष्मीचा जाप करतो, त्यावेळेला लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावरती लवकरात लवकर प्राप्त होते. दुसरा विषय म्हणजे लक्ष्मी साधनेचा. ही जी लक्ष्मी देवी आहे, इथं तुम्ही फोटो बघा किंवा एखादी मूर्ती बघा, लक्ष्मी सदैव आपल्याला नारायणाची चरण सेवा करताना दिसते. म्हणजे लक्ष्मी नारायणाचे पाय दाबत असते. विष्णू भगवान त्या ठिकाणी शेष आसनावरती झोपलेले असतात, तर लक्ष्मी माता त्यांचे पाय चुरीत बसलेली असते, पाय दाबत बसलेली असते. म्हणजे महासती, सदा न कदा पतिव्रत परायण आणि त्या ठिकाणी विष्णूच्या सेवेमध्ये स्वतःला रममान करून घेणारी अशी लक्ष्मी देवी म्हणजे जी पती सेवेमध्ये रममान असते. आणि म्हणूनच त्या ठिकाणी विष्णू नारायणाला लक्ष्मी रमण म्हणतात. रमण म्हणजे पती आणि लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी माता. लक्ष्मी रमण गोविंदा म्हणजे जो गोविंदा, जो कृष्ण, जो भगवान श्री विष्णू त्या ठिकाणी लक्ष्मी सोबत लग्न करून संसार करतो आहे असा. म्हणजे दुसरा विषय या ठिकाणी स्पष्ट होतो. जसं लक्ष्मीच्या मंत्रामध्ये आपल्याला बीज पाहिजे, जे बीज आपण श्रीम हे घेतलं, त्याच पद्धतीनुसार लक्ष्मीच्या सेवेआधी आपल्याला नारायणाची सेवा करणं सुद्धा गरजेची आहे. कारण जिथे पती तिथेच पत्नी, जिथे नारायण तिथेच लक्ष्मी, जिथे भगवंत तिथेच भगवती, जिथे माधव तिथेच माधवी. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला बीजासोबतच नारायणाची पूजा सुद्धा क्रमप्राप्त पद्धतीनुसार सुरुवातीला करावी लागते. आता लक्ष्मी साधनेची दुसरी महत्त्वाची बाब आपण समजावून घेतली की तुम्हाला नारायणाची पूजा म्हणजेच भगवान विष्णूंची पूजा सुद्धा करावी लागणार आहे. तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला लक्ष्मीच्या सोबत त्या ठिकाणी कुबेर देवाची पूजा सुद्धा क्रमप्राप्त आहे. आता कुबेर देवाची पूजा नेमकी का करायची हेही लक्षात घेऊया. लक्ष्मी म्हणजेच पैसा, धनधान्य आणि समृद्धी हे उत्पन्न करण्याची जबाबदारी भगवंताने भगवती लक्ष्मीवर दिलेली आहे. म्हणजे लक्ष्मी देवी त्या ठिकाणी धनधान्य हे त्या ठिकाणी उत्पन्न करू शकते. त्या ठिकाणी समृद्धी, सोनं, नाणं, पैसा, चांदी ही सर्व उत्पन्न करू शकते. परंतु ही उत्पन्न झालेली लक्ष्मी म्हणजेच पैसा हा कुबेराच्या स्वाधीन असतो. कारण कुबेर हा त्या ठिकाणचा खजिनदार आहे. म्हणजेच काय, जसं की त्या ठिकाणी भारताच्या टंकशाळेने टंक मुद्रित केल्या, म्हणजेच त्या ठिकाणी नाणी पाडली, परंतु ती नाणी किती पाडायची, कुठे प्रसारित करायची याचा त्या ठिकाणचा सर्व अधिकार ज्या पद्धतीनुसार भारताच्या प्रमुख अर्थव्यवस्थेच्या बँकेला आहे, त्या पद्धतीनुसार या ठिकाणी लक्ष्मीने जरी त्या ठिकाणी धन उत्पन्न केलं, तरी ते धन कुठल्या मनुष्याला किती प्रमाणामध्ये कसं द्यायचं, कोणाच्या नशिबामध्ये किती आहे हे देण्याचा अधिकार मात्र एकट्या लक्ष्मी मातेला नाही. तो त्या ठिकाणी कुबेर देवाला आहे. आणि हा कुबेर देव त्या ठिकाणी लक्ष्मीचा दास किंवा लक्ष्मीचा छोटा बंधू म्हणून त्या ठिकाणी कार्य पार पाडतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लक्ष्मीसोबत कुबेराचीही पूजा करावी लागते. आता ह्या तीन बाबी आपण लक्षात घेतल्या की जर लक्ष्मी साधना करायची असेल तर लक्ष्मीचं बीज असलं पाहिजे, लक्ष्मी साधना करायची असेल तर नारायणाची पूजा केली पाहिजे, लक्ष्मी साधना करायची असेल तर कुबेराची सुद्धा पूजा केली पाहिजे. चौथा महत्त्वाचा मुद्दा, लक्ष्मीला अतिशय जास्त प्रिय गोष्टी साधना स्थळावरती असाव्या. सर्वात प्रिय वस्तू म्हणजे त्या ठिकाणी असणारी साफसफाई, स्वच्छता, टापटीपपणा. लक्ष्मीनी स्वतः भगवती रुक्मिणीला तिचं अवतार रहस्य सांगितलेलं आहे. लक्ष्मी रुक्मिणीला सांगते, हे रुक्मिणी तू माझा अंशावतार आहे,
कारण विष्णू पत्नी लक्ष्मीचाच अंशावतार कृष्ण अवतारामध्ये रुक्मिणी झाला होता. या दोघीच्या संभाषणामध्ये लक्ष्मी रुक्मिणीला सांगते, हे रुक्मिणी, तू माझा अंशावतार आहेस आणि ज्या ठिकाणी साफ सफाई आणि स्वच्छता असते मी त्याच ठिकाणी रहिवास करते. जिथे घाण, दुर्गंध, असभ्य भाषण असतं अशा ठिकाणाचा मी तात्काळ त्याग करते, कारण मी चंचल स्वरूपा देवी आहे. म्हणजेच खोटं बोलणे, आरडाओरडा करणे, मद्यपान करणे, त्या ठिकाणी भांडण तंटा करणे, घरामध्ये अतिशय जास्त घाण असणे, केर कचरा न काढणे, घराला जाळे जळमट लागलेली असणे, कोष्टकं वेढलेली असणे, अशा वास्तूमध्ये, अशा वातावरणामध्ये लक्ष्मी माता टिकत नाही. ती त्या ठिकाणावरून लोप पावते, तिचा ऱ्हास होतो. त्यामुळे साधनाकर्त्याने, लक्ष्मी उपासकाने स्वतःचं घर, स्वतःचं देवघर, स्वतःचा परिसर हा नेहमी स्वच्छ टापटीपच ठेवला पाहिजे. पुढचा विषय म्हणजे आता ही साधना कशी करायची हे थोडक्यामध्ये समजावून सांगतो. आपण ज्या ठिकाणी लक्ष्मी पूजनाची पूजा मांडलेली असेल तर त्या पूजा स्थळावरती आपण त्या ठिकाणी भगवती लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवावी. आमच्या इकडे लक्ष्मी देवीच्या मूर्तीमध्येच कुबेराची मूर्ती सुद्धा ॲड केलेली असते. म्हणजे लक्ष्मीचं कमळ असतं आणि कमळाच्या बाजूला छोटासा कुबेर असतो आणि कमळावरती लक्ष्मी असते. म्हणजे एकाच वेळेला लक्ष्मी आणि कुबेर दोघांचीही मूर्ती आम्हाला एकाच मूर्तीमध्ये मिळते आणि आम्ही मार्केटमधून तशीच मूर्ती विकत आणतो, जेणेकरून लक्ष्मीच्या सोबत कुबेराची आयती पूजा होईल. कुबेराला वेगळी मूर्ती किंवा स्थान देण्याची गरज नाही. पण जर तुमच्या भागामध्ये अशा मूर्त्या मिळत नसतील की ज्यांच्यामध्ये कुबेर आहे, मग तुम्ही लक्ष्मीची मूर्ती ठेवा किंवा लक्ष्मीचा फोटो ठेवा आणि या फोटोच्या बाजूला एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्या तांदूळामध्ये आपण एक भरडा सुपारी किंवा एक लाल रंगाची सुपारी कुबेराचं प्रतीक म्हणून ठेवू शकतो. या सुपारीलाच आपण हळद, कुंकू, गंध, पुष्प, अक्षदा असे पंचोपचारे पूजन करून त्याला कुबेराचं प्रतीक मानून तिची स्थापना आपण सुपारीची लक्ष्मीच्या बाजूला करू शकतो. जर कोणाकडे लक्ष्मी कुबेर यंत्र असेल ते ठेवावं, कोणाकडे कुबेराची मूर्ती असेल ती ठेवावी. परंतु हल्ली एक गोष्ट लक्षात येते की कुबेर मूर्ती म्हणून त्या ठिकाणी लाफिंग बुद्धाचीच मूर्तीची पूजा काही जण करतायत. लाफिंग बुद्ध म्हणजे हसरा बुद्ध आणि कुबेर महाराज हे दोन्हीही घटक वेगळे वेगळे आहे. त्यामुळे कुबेर महाराजांचीच मूर्ती त्या ठिकाणी पूजेमध्ये ठेवावी जर ठेवायची असेल तर, किंवा सुपारीवरतीही आपलं काम भागवून घेता येतं. त्या ठिकाणी व्यवस्थित सागर संगीतपणे पूजा करावी. आता ती लक्ष्मी पूजनाची पूजा कशी करायची हे काही मी इथे सविस्तरपणे सांगत नाही, कारण जो तो आपापल्या पद्धतीनुसार करणारच आहे. आता त्या ठिकाणी पूजा करून झाल्याच्या नंतर आरती करावी, नैवेद्य दाखवावा आणि त्या ठिकाणी तुम्ही एक कमळाचं फूल हे त्या ठिकाणी लक्ष्मीला अर्पण करावं. कमळाची उमललेली कळी, अर्धवट उमललेली कळी सुद्धा चालेल, पूर्ण कमळ भेटला तरी चालेल. कमळाचं फूल घ्यावं. हे कमळाचं फूल देठासहित असावं, देठ विरहित कमळ नसावा, थोडाफार तरी त्याला देठ असावा. हा देठ घेऊन देठ लक्ष्मीच्या फोटोकडे किंवा मूर्तीकडे ठेवावा. कमळाचं तोंड आपल्याकडे करावं आणि ते फूल लक्ष्मीच्या पायाशी अर्पण करावं. बरेच जण काय करतात, कमळाचं फूल हे लक्ष्मीच्या डोक्यावरती किंवा हातावरती अर्पण करतात, जे चुकीचं आहे. कारण काय, कमळ हे लक्ष्मीचं त्या ठिकाणी अष्टदल आसन आहे. ती अष्टदल कमळाच्या आसनावरती बसलेली आहे आणि आसन हे नेहमी पायाशी असतं. कमळाच्या आसनावर बसलेली लक्ष्मी असल्यामुळे आपण ते आसन तिच्या डोक्यावर किंवा हातामध्ये देऊ शकत नाही. म्हणून कमळ नेहमी लक्ष्मीच्या पायाशीच व्हावा, हेही लक्षात ठेवावं. लक्ष्मीला त्या ठिकाणी सुगंधित द्रव्य फार आवडतात. म्हणजे त्या ठिकाणी असणारं जाई, जुई, चमेली, गुलाब, मोगरा इत्यादी सुगंधित प्रकारचं एखादं अत्तर आणावं किंवा केवडा जल, गुलाबजल, रोज वॉटर हे घ्यावं आणि ते त्या ठिकाणी पूजेमध्ये शिंपडावं. देवीच्या मूर्तीला, फोटोला लावावं. मूर्ती नसेल तर आपण गुलाब पाण्याने किंवा केवडा पाण्याने त्या ठिकाणी देवीचा फोटो सुद्धा पुसू शकतो. त्यानंतर आपण गुगुळ जाळावा आणि हा गुगुळाचा धूप त्या ठिकाणी लक्ष्मीला द्यावा. लक्ष्मीला त्या ठिकाणी गुगुळाचा धूप अतिशय जास्त प्रिय आहे, परंतु लोभान म्हणजेच ऊद किंवा राळ लक्ष्मीला जाळू नये. काही ठिकाणी राळ जाळण्याची पद्धत आहे, परंतु मी वैयक्तिक गुगुळाचाच धूप दाखवत असतो. तोही अवेलेबल नसेल तर तुम्ही गुगुळाची अगरबत्ती किंवा गुगुळाची धूपकांडी आणून ती सुद्धा त्या ठिकाणी लक्ष्मीला दाखवू शकता. आता आपल्याला नारायणाची पूजा सुद्धा करायची आहे, म्हणून तुमच्या देवघरामध्ये जर लंगडा श्रीकृष्ण असेल, जो लग्नामध्ये दिला जातो, त्या लंगड्या श्रीकृष्णाची प्रतिमा आपण तांदूळावरती लक्ष्मीच्या फोटोच्या बाजूला ठेवू शकतो. ती नसेल तर भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवू शकतो. ती सुद्धा नसेल
तर तुमच्या लक्ष्मीच्या फोटोमध्ये जर लक्ष्मी विष्णूचे पाय दाबत बसलेली आहे तसा फोटो सुद्धा चालेल. आणि तेही नसेल तर जसं आपण वाटीमध्ये कुबेर हा सुपारीनुसार मांडला तसं दुसऱ्या बाजूला वाटी घेऊन तिच्यामध्ये तांदूळ टाकून विष्णूचं प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवली तरी सुद्धा चालतं. आपल्या घरच्या पद्धतीनुसार आपण ती पूजा मांडावी. हातावरती पाणी घ्यावं आणि संकल्प करावा. संकल्प करताना सांगावं, हे लक्ष्मी माते, मी कुबेर महाराजांना नमस्कार करतो, परमेश्वर नारायणाला तुझ्या पतीला नमस्कार करतो, साक्षात तुला लक्ष्मी माते मी नमस्कार करतो आणि तुझ्या मंत्राच्या मी 11 माळा किंवा 7 माळा किंवा 5 माळा जाप करणार आहे. तरी सुद्धा माझ्या घरामध्ये धन धान्य पैसा यांची कुठलीही कमी पडू देऊ नकोस, अशी प्रार्थना करून ते पाणी आपण जगदंबेच्या समोर अर्पण करावं आणि त्या ठिकाणी माळेवरती जाप करायला बसावं. माळ कुठली घेऊ शकतो तर स्फटिकाची माळ घेतलेली उत्तम आहे, कमळगट्ट्याची माळ घेतलेली उत्तम आहे, तुळशीची माळ घेतलेली उत्तम आहे, रुद्राक्षाची माळ सुद्धा ह्या जपासाठी चालते. काही जणांचा गैरसमज असा असतो की लक्ष्मी देवीला रुद्राक्ष चालत नाही, परंतु हे मिथ्या आहे. रुद्राक्ष ही एक अशी वस्तू आहे जी प्रत्येक देवी देवतेला चालते, त्यामुळे रुद्राक्षाची माळ प्रत्येक शुभ कर्माला अतिशय जास्त उपयुक्त आहे. तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर सुद्धा लक्ष्मीचा जाप करू शकता. आता त्या ठिकाणी आपण जपाला बसल्यानंतर 11 माळा किंवा 7 माळा किंवा 5 माळा जाप करायचा आहे. ज्यांना जमिनीवरती बसून जाप करणं शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसून जाप केला तरी सुद्धा चालेल. आता जमिनीवर बसून जाप करताना आसन टाकून त्या आसनावरती बसावं, त्यानंतर जाप करावा. जर खुर्चीवर बसत असाल तर खुर्चीला कमरेच्या खाली आपण एक आसन घ्यावं आणि जमिनीवरती पायाखाली दुसरं आसन घ्यावं. कारण जर पायाचा नग्न स्पर्श हा पृथ्वीला झाला तर आपल्या जपाची सर्व ऊर्जा पृथ्वी स्वतःमध्ये खेचून घेते. कारण पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण असतं हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. त्यामुळे खुर्चीवर बसणाऱ्यांनी स्वतःच्या कमरेखाली एक आणि पायाखाली एक अशी 2 आसनं घ्यावी. त्यानंतर आपण जाप सुरू करावा. आता या ठिकाणी मी तुम्हाला मंत्र शिकवून देतो. मंत्र असा आहे, ओम यक्षराज कुबेराय नमः. ओम यक्षराज कुबेराय नमः. ओम यक्षराज कुबेराय नमः. ओम यक्षराज कुबेराय नमः या कुबेर मंत्राची एक माळ पहिले 108 वेळेला करून घ्यावी. त्यानंतर आपल्याला नारायणाची म्हणजे भगवान विष्णूच्या नावाची सुद्धा एक माळ जाप करायचा आहे. तो मंत्र असा, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय या त्या ठिकाणी असणाऱ्या नारायणाच्या नावाची सुद्धा एक माळ आपण करावी. म्हणजे कुबेर पूजन आणि नारायण पूजन होईल. त्यानंतर मूळ लक्ष्मीच्या मंत्राच्या आपल्याला वेगळ्या 11 किंवा 7 किंवा 5 माळा जाप करायचा आहे. जो लक्ष्मीचा मंत्र या पद्धतीनुसार आहे, ओम श्रीं नमः विष्णुप्रियाय नमः. 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 ओम श्रीं नमः विष्णुप्रियाय नमः या मंत्राचा आपण त्या ठिकाणी जाप करावा. आता पुढचा विषय म्हणजे ज्या वेळेला आपला संपूर्ण जाप पूर्ण होईल त्यावेळेला आपण आसनाला नमस्कार करावा, माळेला नमस्कार करावा, समोरच्या देवी देवतेला लक्ष्मी पूजनाच्या पूजेला नमस्कार करावा आणि त्यानंतर उठून आपण त्या ठिकाणी झोपी गेलं तरी सुद्धा चालणार आहे. आता या ज्या मंत्राची साधना आहे ही 1 दिवसीयच आहे. तुम्ही लक्ष्मी पूजनाला केली तरी सुद्धा चालेल, परंतु ज्यांना इच्छा असेल ते दररोज या पद्धतीनुसार कुबेर मंत्र, नारायणाचा मंत्र आणि लक्ष्मी मातेचा मंत्र दररोज 108 वेळेला वेगळा वेगळा करू शकतात. म्हणजे एक एक माळ दररोज स्नान झाल्यानंतर देवघरापाशी बसून करू शकतात. दररोज आपल्याला त्या ठिकाणी गुगुळ जाळण्याची गरज नाही. आपण वेळप्रसंगी अगरबत्तीचा धूप दाखवून सुद्धा जाप करू शकतो. आता बघा, दररोजच्या जर उपासनेमध्ये आपण हा मंत्र करणार असू तर आपण त्या ठिकाणी 12ही महिने विष्णू आणि कुबेराची सुपारी मांडण्याची गरज नाही. फक्त मनोमन त्यांना नमस्कार करून फक्त लक्ष्मीलाच हळद कुंकू लावावं. लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला, किंवा लक्ष्मीची मूर्ती नसेल, फोटो नसेल तर लक्ष्मीच्या नावाने आपण एक सुपारी ठेवावी. 12ही महिने देवघरामध्ये तिला हळद कुंकू अर्पण करून आपण जाप करू शकतो. या सुपारीचा आपण दर पौर्णिमेला किंवा मंगळवारी, शुक्रवारी अभिषेक सुद्धा घालू शकतो.
आता या पद्धतीनुसार आपण लक्ष्मी साधना पूर्ण करायची आहे. आता मूळ मुद्द्यावरती येतो की लक्ष्मीपूजनामध्ये आपण काय काय चुक्या करू शकतो किंवा आपल्याकडून चुक्या घडतात ज्या घडायला नको, त्या आपण एकदा ओझरता प्रकाश टाकून घेऊया. बघा, विष्णू पत्नी लक्ष्मी ही चंचल आहे आणि चंचल लक्ष्मीला जर आंबट वस्तू मिळाली तर ती पटकन जागेचा त्याग करते. म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शक्यतोवर आंबट वस्तू लक्ष्मीला अर्पण करू नये. आंबट वस्तू कोणत्या? तुम्ही त्या ठिकाणी चिंच असेल, आवळा असेल, त्या ठिकाणी असणारा लिंबू असेल, हे फळं शक्यतोवर लक्ष्मीला अर्पण करू नये. दुसरा विषय म्हणजे आपण बऱ्याच वेळेला लक्ष्मीपूजनामध्ये पैशांच्या नोटा किंवा पैशाचं बंडल हे देवीसमोर ठेवतो. बऱ्याच वेळेला नोटांचा हार तयार करून तो लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला घातला जातो. तेही चुकीचं आहे. ते का? बघा, लक्ष्मी पूजन करायचं आहे तर लक्ष्मी ही त्या ठिकाणी स्थिर स्वरूपामध्ये पूजल्या गेली पाहिजे. म्हणजे सोन्या चांदीची जर नाणी असतील त्यांची पूजा करा, सोन्या चांदीचे दागिने असतील ते तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता, सोन्या चांदीच्या मूर्त्या असतील त्या तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. परंतु नोटा ह्या स्थिर स्वरूपामध्ये नसतात. जसं की बघा, आपल्या लहानपणी जी 50 रुपयाची नोट चलनामध्ये होती तिचं स्वरूप आज बदललेलं आहे. 500 रुपयाच्या नोटेचं स्वरूप बदलून त्या नवीन स्वरूपामध्ये आलेल्या आहेत. 2000 रुपयाची नोट अस्तित्वामध्ये नव्हती, ती त्या ठिकाणी नवीन लॉन्च झालेली आहे. म्हणजेच काय, नोटा ह्या अलीकडच्या काळामध्ये आलेलं चलन आहे जे केव्हाही उदय पावू शकतं, केव्हाही परावर्तित होऊ शकतं. ते स्थिर स्वरूपामध्ये नाही. परंतु पैसा, सोनं, चांदी आणि दागदागिने, सोन्याच्या मूर्ती त्या स्थिर स्वरूपामध्ये असतात. त्या आपण कधीही कोणाला देऊन टाकत नाही किंवा परिवर्तित करत नाही. एखाद्या वेळेला आपण एखादा दागदागिना तो दुकानामध्ये जाऊन वितळवून दुसरा जरी घडवला तरी ते सोनं वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याकडे वापस येत असतं. त्यामुळे त्या ठिकाणी नोटांचा हार घालणे, पैशाची थप्पी म्हणजेच बंडल ठेवणे या गोष्टी टाळाव्या. त्याऐवजी सोन्या चांदीची नाणी, दागदागिने यांचं पूजन केलेलं चालतं. पुढचा विषय म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री 12 वाजेनंतर घरामध्ये केर काढून तो केर घरामध्येच एका कोपऱ्यामध्ये जमा करून ठेवावा. हे गुप्त तोडगा आहे. याने अलक्ष्मीचा नाश होतो, म्हणजे ते दारिद्र्यतेचा नाश होतो. रात्री 12 वाजेनंतर त्या ठिकाणी केरसुनी घ्यावी, घरामध्ये झाडू मारावा. तो झाडूने, केरसुनीने आपण एखाद्या टोपलीमध्ये तो काढावा आणि सुपडीमध्ये काढून ती सुपडी झाकून ठेवावी किंवा डस्टबिनमध्ये तो कचरा टाकून ठेवावा. पण घराच्या बाहेर तेवढ्या रात्री नेऊन टाकू नये. गोळा करावा, घरातच ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं आपण विल्हेवाट लावावी. याने अलक्ष्मीचा नाश होतो. पुढचा विषय म्हणजे जे कोणी जैन उपासक असतील किंवा जैन धर्माला फॉलो करणारे भाविक भक्त असतील त्यांनी त्या ठिकाणी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता पद्मावतीच्या नावाचा अधिकाधिक जाप करावा. कारण महावीर निर्वाण दिन हा दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी असतो. भगवान महावीर हे त्या ठिकाणी जैन धर्माचे असणारे 24वे तीर्थंकर होते आणि यांच्यावरती यक्षिणी स्वरूपी पद्मावती देवीचा म्हणजेच लक्ष्मी देवीचा वरदहस्त होता. त्यामुळे जैन धर्माला फॉलो करणाऱ्या भाविक भक्तांनी त्या ठिकाणी ओम श्री महालक्ष्मी नमः या ऐवजी ओम श्री पद्मावते नमः याचा जाप केलेला सुद्धा चालतो. किंवा ओम पद्मिनी नमः, ओम पद्मावते नमः, ओम पद्मावती देवे नमः कसाही जाप करा. परंतु पद्मावतीच्या नावाचा अधिकाधिक जाप हे जैन धर्माच्या लोकांनी केला तरी चालतो. आणि जे जैन धर्मातील नसतीलही तरी जर त्यांना त्या ठिकाणी पद्मावतीचा जाप करायचा असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी ते पद्मावतीचा जाप लक्ष्मी स्वरूप मानून करू शकतात. आणि दुसरा विषय सांगायचा म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मला एक गोष्ट प्रामुख्याने खटकते. ती गोष्ट अशी की बऱ्याच वेळेला लक्ष्मी पूजनाची पूजा ही 3 दिवस उचलली जात नाही. तर हे अतिशय चुकीचं आहे. लक्ष्मी पूजनाची पूजा ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उचलल्या गेली पाहिजे. फार फार तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी दिवे लागणीपर्यंत ती ठेवावी आणि विसर्जित करावी. भाऊबीजेपर्यंत तिला ठेवू नये. काही घरांमध्ये 3-3 दिवस ठेवतात. आणि जर तुम्ही ती पूजा ठेवत असाल तर त्या पूजेचा मान हा 1 दिवसीय आहे. लक्ष्मी पूजन हे फक्त दिवाळीच्या अमावस्येलाच होतं. ते त्या ठिकाणी प्रतिपदेला नसतं किंवा करीच्या दिवशी नसतं. त्यामुळे आपण ती पूजा विसर्जन करावी. एखाद्या वेळेला ठेवली जरी असेल मग तिथे अखंड दिवा आपण सुरू ठेवावा, अगरबत्ती सुरू ठेवावी. त्या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे घाण होईल किंवा अमंगळपणा येईल असा देखावा त्या ठिकाणी होऊ देऊ नये. कारण लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे, हे आपण मगाशी शिकलो. पुढचा विषय म्हणजे
लक्ष्मीपूजनाच्या वेळेला आपण बऱ्याच प्रकारची यंत्र त्या ठिकाणी देवपूजेमध्ये ठेवतो, हे मी काही ठिकाणी बघितलं. जसं की मागच्या वर्षी माझ्या एका शिष्याने व्यापारवृद्धी नावाचं एक यंत्र विकत आणलं होतं आणि ते मला दाखवलं. म्हणे, सर हे यंत्र सिद्ध करून द्या, मला लक्ष्मीपूजनामध्ये ठेवायचं. मी ते व्यापारवृद्धी यंत्र बघितलं. त्याच्यामध्ये मी पाहत होतो, त्यात दिलेलं होतं कनकधारा यंत्र, श्री लक्ष्मी यंत्र, श्री नारायण यंत्र, दुर्गाबिसा यंत्र, नवग्रह यंत्र. आणि त्या ठिकाणी मला लक्षात आलं की दुर्गाबिसा असेल किंवा त्या ठिकाणी नवग्रह यंत्र असेल, याचा व्यापारवृद्धीशी म्हणजे लक्ष्मीशी कसलाही संबंध नाही. नवग्रह हे स्वतःचे वेगळे गुण राखून आहे, त्यांचा लक्ष्मीपूजनाशी संबंध येतच नाही. दुर्गा ही महिषासुरमर्दिनी संहारक स्वरूपा देवता आहे, तिचा लक्ष्मीशी संबंध येतच नाही. त्यामुळे कनकधारा यंत्र असेल, लक्ष्मी यंत्र असेल, अशी नाना प्रकारची यंत्र गोळा करण्याचा जर कोणाला छंद असेल, सर्वात प्रथम ती यंत्र गोळा करून वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडावी. त्यांना पूजेमध्ये स्थान देऊ नये. कारण यंत्र म्हणजे एक प्रकारे देवतेचं हे चालतं फिरतं आसन असतं. त्या आसनावरती देवता अधिष्ठित झालेली असते. व्यवस्थित पद्धतीनुसार न्यास, दिग्बंध आणि जप झाल्यास आणि तिचं उत्कीलन झाल्यास ते यंत्र सिद्ध होतं. पण न्यास, जप आणि उत्कीलन व्यवस्थित पद्धतीनुसार झालं नाही तर ते यंत्र शाप सुद्धा देतं आणि निगेटिव्ह त्या ठिकाणची एनर्जी आपल्या आजूबाजूला प्रोव्हाइड करतं. त्यामुळे यंत्रपूजेला मी फारसं महत्त्व देत नाही. अशा पद्धतीनुसार तुम्ही लक्ष्मी मातेची साधना करावी. आता एक शेवटचा मुद्दा सांगून व्हिडिओला पूर्णविराम देतो. जर कोणाला या ठिकाणी माळेवरती जाप करायचा नसेल तर अशा भाविक भक्तांनी मी मगाशी सांगितलेला लक्ष्मी साधनेचा मंत्र हा अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, सव्वा तास वेळेवरती मोजून केला तरी सुद्धा चालतो. आपण त्या ठिकाणी पद्मासनामध्ये बसावं, हातावरती हात ठेवून संपुट मुद्रा करावी आणि माळेवरती जाप न करता फक्त मुखाने जाप करावा. जाप करताना तुमचा आवाज तुम्हाला ऐकू येईल एवढ्या मोठ्याने ते उच्चारण असावं, जेणेकरून तुमच्या जवळ जर कोणी घरातील इतर व्यक्ती असेल त्यांना स्पष्टपणे बीज मंत्राचं उच्चारण आणि मंत्र उच्चारण ऐकू जाणार नाही, परंतु तुमचा आवाज तुम्हाला मात्र ऐकू येत राहील. अशा पद्धतीनुसार तिथे लक्ष्मीची शक्ती सुद्धा आंदोलित होत राहील. आजचा व्हिडिओ हा सर्वांना अतिशय उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त करतो आणि याबरोबरच अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करताना बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि माझ्या तब्येतीसाठी महाराष्ट्रामधून जे असंख्य फोन आले, मी त्या सर्वांचा अतिशय जास्त ऋणी आहे. अजून हाताचं सलाईन काही निघालेलं नाही. उद्याचे 2 कोर्स अजून बाकी आहेत सलाईनचे. उद्या 2 शेवटच्या IV घेऊन झाल्या की परवापासून मी थोडा बरा होईल. परंतु असंच माझ्यावरती प्रेम कायम ठेवलं, माझ्या तब्येतीची विचार चौकशी करत राहिलात, याबद्दल मी सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.